वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या तासाला आपण इंग्रजी विषयामध्ये फळांची जी नावं आहेत, फ्रुट्स, तर वेगवेगळी फळं, त्या फळांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याची माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया इंग्रजीमध्ये कोणत्या फळाला काय म्हटलं जातं. फ्रुट्स नेम. आता फ्रुट्स नेम मध्ये, फळांच्या नावामध्ये आज आपण वेगवेगळी फळं पाहणार आहोत. नेटवर्क स्लो दिसत आहे. ठीक आहे. फळांचा राजा, द किंग ऑफ फ्रुट्स ज्याला म्हटलं जातं, किंग ऑफ फ्रुट्स, मँगो. MANGO. मँगो. मँगो. मँगो म्हणजे आंबा. आंब्याला हिंदीमध्ये आम असं पण म्हटलं जातं. मँगो. MANGO. मँगो. मँगोच्या नंतर दुसरं नाव पपया. पपया. PAPAYA. त्याचं स्पेलिंग आहे PAPAYA. पपया. पपयाला पपई असं म्हटलं जातं. पपई हिंदीमध्ये पपीता असं म्हणतात. पपया हे दुसरं नाव पाहिलं आपण. यानंतर फिग. 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 फिग म्हणजे अंजीर. फिग. FIG. फिग. फिग म्हणजे अंजीर. अंजीर. अंजीरला फिग म्हटलं जातं. FIG. फिग. फिग नंतर बनाना. BANANA. बनाना. BANANA. BANANA. बनाना. बनाना म्हणजे केळ. हिंदीमध्ये केला असं म्हटलं जातं. बनाना. बनाना. बनाना म्हणजे केळ.
BANANA बनाना. बनानंतर पुढचं फळाचं नाव आहे CHICKOO. CHICKOO. चिक्कू. चिक्कू. चिक्कू म्हणजे चिक्कू. चिक्कूला चिक्कूच म्हटलं जातं. CHICKOO. चिक्कू. CHICKOO. चिक्कू. चिक्कूच्या नंतर पुढच्या फळाचं नाव, पुढचं फ्रुट्स GUAVA. GUAVA. गाभा. गाभा म्हणजे पेरू. पेरू. पेरूला गाभा म्हटलं जातं. त्याला हिंदीमध्ये अमृत म्हणतात. गाभा. GUAVA. गाभा. गाभा म्हणजे पेरू. GUAVA. पेरूच्या नंतर PINEAPPLE. पाइन ऍपल. पाइनएप्पल. 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 पाइनएप्पल म्हणजे अननस. हिंदीमध्ये अनन्नास. पाइनएप्पल. पाइनएप्पल. PINEAPPLE. स्क्रीनवर मला नोटिफिकेशन येत आहे. पाइन. PINE. पाइन. APPLE. पाइनएप्पल. पाइनएप्पल. पाइनएप्पल म्हणजे अननस. पाइनएप्पल म्हणजे अननस. PINEAPPLE. पाइनएप्पल. पाइनएप्पल. पाइनएप्पलच्या नंतर पोम ग्रॅनेट. पोमग्रॅनेट. POMEGRANATE. पोमग्रॅनेट. पोमग्रॅनेट. पोमग्रॅनेट म्हणजे डाळिंब. पोमग्रॅनेट.
E, पोम, G R A N A T E, pomegranate, 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 pomegranate म्हणजे डाळिंब. डाळिंबाला अनार असं पण हिंदीत म्हणतात. डाळिंब, pomegranate, pomegranate, pomegranate म्हणजे डाळिंब. POMEGRANATE. पोमग्रेनेटच्या नंतर पुढचं फळ आहे जॅकफ्रूट, जॅकफ्रूट, JACKFRUIT, जॅकफ्रूट. JACK, जॅक फ्रूट, FRUIT, जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. फणसाला जॅकफ्रूट म्हणलं जातं. त्याला हिंदीत कटहल म्हणतात. कटहल, जॅकफ्रूट. JACKFRUIT, जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. जॅकफ्रूट. जॅकफ्रूटच्या नंतर पुढच्या फळाचं नाव आहे CUSTARD APPLE, custard apple, custard apple, custard apple. custard apple म्हणजे सीताफळ. त्याला सीताफळ, हिंदीमध्ये शरीफा असं पण म्हटलं जातं. सीताफळ, सीताफळाला कस्टर्ड ऍपल असं म्हटलं जातं. कस्टर्ड चं स्पेलिंग आहे CUSTARD, कस्टर्ड. आणि ऍपलचं स्पेलिंग माहितच आहे आपल्याला, APPLE, कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ. CUSTARD, कस्टर्ड. आणि APPLE, ऍपल, कस्टर्ड ऍपल. कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ. कस्टर्ड ऍपलच्या नंतर पुढचं फळाचं नाव आहे ऍपल. ऍपल तर आपल्याला माहितच आहे, APPLE, ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. सफरचंद किंवा त्याला काय म्हटलं जातं, हिंदीमध्ये सेब म्हणतात. सेब, ऍपल. ऍपलच्या बाबतीत म्हणलं जातं, 1 apples day keeps the doctor away. दररोज एक ऍपल खाल्लं तर डॉक्टर आपल्यापासून दूर राहतात, आजार आपल्यापासून दूर राहतात. दररोज एक ऍपल खावं असं म्हटलं जातं. ऍपल. ऍपलचं स्पेलिंग आहे APPLE,
P L E apple. APPLE ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. सफरचंदाला सेब सेब असं हिंदीत म्हणतात. सफरचंद. सफरचंदाला ऍपल म्हणतात. ऍपलच्या नंतर पुढं आणखी एक नवीन फळ जुजू. JUJUBES. 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 आता जुजुबेजला बोर असं म्हटलं जातं. बोर. जुजुबेज बोर. बोराला जुजुबेज असं म्हटलं जातं. बोर. JUJUBES. जुजुबेज किंवा त्यालाच बोर असं म्हटलं जातं. जुजुबेज बोर. बोर किंवा जुजुबेज, ज्याला हिंदीत बेर म्हटलं जातं. बोरांना जुजुबेज म्हणतात. जुजुबेज. जुजुबेज म्हणजे बोर. पुढं दुसरं फळ आहे स्वीट लाईम. स्वीट लाईम. स्वीट लाईम. SWEETLIME. Sweet lime. Sweet lime. SWEET. Sweet. Lime. LIME. Sweet lime. Sweet lime म्हणजे मोसंबी, ज्याला मोसंबी हिंदीत म्हटलं जातं. मोसंबी. मोसंबीला स्वीट लाईम म्हणतात. मोसंबी. मोसंबी म्हणजे स्वीट लाईम. स्वीट लाईम म्हणजे मोसंबी. स्वीट लाईमच्या नंतर GRAPES. ग्रेप्स. ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. GRAPES. ग्रेप्स. ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. हिंदीमध्ये त्याला अंगूर म्हणतात. हिंदीमध्ये अंगूर, मराठीमध्ये द्राक्षे आणि इंग्रजीमध्ये ग्रेप्स म्हणतात. ग्रेप्स. ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. द्राक्षानंतर पुढचं एक फ्रुट्स LITCHIS. Lychees. Lychees. LITCHIS.
लिचीज, लिची, लिची हे फळाचं नाव आहे. लिची, LITCHIS, लिचीज, लिची, लिची हे फळाचं नाव आहे. लिची, लिची, लिचीच्या नंतर पुढचं एक फळ वॉटर मेलॉन, वॉटरमेलॉन, वॉटरमेलॉन, वॉटरमेलॉन म्हणजे कलिंगड. वॉटरमेलॉन, WATER, वॉटर, मेलन, MELON, वॉटरमेलन. वॉटरमेलनला कलिंगड म्हणतात. कलिंगड हिंदीमध्ये टरबूज म्हटलं जातं. कलिंगड, वॉटरमेलन, वॉटरमेलन ज्याच्यामध्ये 92% वॉटर असतं या फ्रूट मध्ये. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. CHERRIES, चेरीज, चेरीज, चेरी एक फळाचं नाव चेरी. CHERRIES, चेरीज, चेरी, चेरी एक फळाचं नाव आहे. चेरी, चेरी. चेरीच्या नंतर पुढचं फळ PEACH, पीच, पीच, पीच हे पण फळाचं नाव आहे. पीच, पीच, पीच हे फळाचं नाव आहे. एक वेगळं फळ आहे पीच. PEACH, पीच. आडू असं म्हटलं जातं त्याला. पीच, पीच. PEACH, पीच. पीच नंतर पुढच्या फळाचं नाव JAMBU, JAMBU, जांबू, जांबू. हा, आता काही ठिकाणी जांबू म्हटलेलं आहे, काही ठिकाणी जामुन म्हटलेलं आहे. जामुन, जामुन. पहा
जामुन म्हणजे जांभूळ. जांभूळ. जांभळाला JAMBU जांबू असं पण म्हणतात आणि जामुन असं पण म्हणतात. जामुन. जामुन म्हणजे जांभूळ. जांभळाला जामुन म्हटलं जातं. JAMUN. आता जामुन टाकल्यामुळं गुलाबजामुन पण आलेले दिसत आहेत आपल्याला इथं. पण जामुन म्हणजे जांभळ किंवा जांभूळ. जांभळाला जामुन म्हटलं जातं. जामुनच्या नंतर MUSKMELON मस्कमेलन. मस्कमेलन. मस्कमेलन म्हणजे खरबूज. खरबुजाला मस्कमेलन म्हटलं जातं. मस्कमेलन. MUSK मस्क मेलन. MELON. MUSKMELON. मस्कमेलन. मस्कमेलन म्हणजे खरबूज. खरबुजा. मस्कमेलन. मस्कमेलन खरबूज. मस्कमेलनच्या नंतर PEAR पियर. पियर. पियर म्हणजे नाशपती किंवा नाशपती. नाशपाती असं नाव आहे. नाशपती. नाशपतीचं फळ. नाशपती. PEAR पियर. पियर. पियर म्हणजे नाशपती किंवा नाशपाती. पियर. पियर. पियर नाशपती. नाशपातीचं फळ. नाशपती. पियरच्या नंतर पुढचं फ्रूट आहे ORANGE ऑरेंज. 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 ऑरेंज म्हणजे संत्री. ज्याला नारिंग म्हटलं जातं. नारंगी रंगाचं. नारंगी रंगाचं नारिंग किंवा ज्याला संत्री किंवा संत्रा असं म्हटलं जातं. ORANGE ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री, संत्रा किंवा नारिंग. नारंगी रंगाचं पण नाव आहे हे. नारंगी रंग. ऑरेंज कलर त्याला नारंगी रंग असं म्हटलं जातं. हे असं फ्रूट आहे ज्याला कलरच नेम आहे. ऑरेंज. नारंगी किंवा नारिंग. संत्र. संत्रा. ऑरेंज. ऑरेंजच्या नंतर पुढचं फ्रूट आहे STRAWBERRY स्ट्रॉबेरी. 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 स्ट्रॉबेरीचं स्पेलिंग आहे
T R A W straw आणि berry B E R R Y R Y strawberry स्ट्रॉबेरी फळाचं नाव आहे. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी खूप होतात. स्ट्रॉबेरीच्या नंतर पुढचं फळाचं नाव RAS P RASPBERRY raspberry पहा स्ट्रॉबेरी सारखंच एक फळ दुसरं दिसते हे, पण जरा वेगळं दिसते. आपल्या सीताफळासारखं दिसते, पण कसं आहे पहा. रासबेरी, ज्याला रसभरी असं म्हटलं जातं. रासबेरी याचं स्पेलिंग आहे RASPBERRY रास्पबेरी. अशा पद्धतीने आपण रास्पबेरी या फळाचं नाव पाहिलं. नंतर ALMONDS almonds म्हणजे बदाम. ALMONDS almonds बदाम. आल्मंडच्या नंतर cashew nut ज्याला आपण काजू म्हणतो. कॅशनट. पहा कॅशनटचं स्पेलिंग काय आहे. CASH cashew EW cashew झाल्यानंतर NUT नट cashew nut म्हणजे आपण ज्याला काजू म्हणतो. cashew nut च्या नंतर WALNUT walnut WALNUT
walnut. walnut पहा वॉलनट. अशा पद्धतीने आपण वॉटरमेलन, स्ट्रॉबेरी, आल्मंड्स, जांबूल, वॉलनट, ग्रेप्स, कॅशूनट, जॅकफ्रूट्स, रास्पबेरी, गावा, लिची, पियर, स्वीट लॅम अशी फळं पाहिली. चेरी, मस्क मेलन, फिग, बनाना, पोमग्रेनेट, ऑरेंज, पाइनएप्पल, कस्टर्ड ऍपल, मँगो अशी वेगवेगळी फळं पाहिली. अजूनही खूप फळं आहेत, जसं कोकोनट आहे, ज्या कोकोनट पासून ऑइल तयार करतात. कोकोनट नारळ, COCONUT, कोकोनट म्हणजे नारळ. कोकोनट, नारळ. नारळानंतर कोकोनटच्या नंतर दुसरं फ्रुट्स आहे जे APRICOT, ऍप्रिकॉट. एक वेगळं फळ आहे ऍप्रिकॉट. त्याचं स्पेलिंग आहे APRICOT, ऍप्रिकॉट. ऍप्रिकॉटच्या नंतर APRICOT, ऍप्रिकॉट. ऍप्रिकॉटच्या नंतर पुढचं फळ आहे GOOSEBERRY, गूजबेरी. पहा आवळ्याला काय नाव आहे? गूजबेरी. SEBERRY, गूजबेरी. GOOSE आहे. GOO इथं आणखी एक ओ आहे. GOOSE आहे. GOOSE आहे, गूजबेरी. नंतर PLUM, प्लम. हे